नमस्कार, मी संदेश शिर्के, बातमीदार.com या वेब वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूयात शहरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर। भाईंच्या भावाची भाईगिरी, आमदार हितेंद्र ठाकूरांची पुरवठा अधिकाऱ्याशी असभ्य वर्तणूक। हे आहेत आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे आमदार असून त्यांनी एक दिवसापूर्वी वसई तहसील कार्यालयात प्रांताधिकारी, तहसीलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि दुकानदारांची बैठक बोलावली होती। त्या बैठकीत नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या। त्यामुळे संतापलेल्या आमदारांचा पारा चढला आणि त्यांनी आपला राग पुरवठा निरीक्षण अधिकारी सुनील भोईर यांच्यावर अशा पद्धतीने काढला। हे झाल्यानंतर आमदारांनी इतक्यावरच न थांबता त्या अधिकाऱ्याला रात्रभर कोंडून ठेवण्याची धमकी देखील दिली। एकाच घरात दोन आमदार असलेल्या ठाकूर कुटुंबाकडून झालेला हा पहिला प्रकार नसून याआधी त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांनी देखील एका पोलीस अधिकाऱ्याशी केलेले असभ्य वर्तन भलतेच गाजले होते। मात्र त्यानंतर आमदार ठाकूर कुटुंबाकडून सरकारी बाबूंवर दबाव तंत्र सुरू असल्याचे चित्र आताही पाहायला मिळत आहे। त्यामुळे पक्षाचे नाव बहुजन विकास आघाडी असल्याने साम दाम दंडभेद वापरून आपल्या मतदारसंघात आमदार कामं करून घेणार आहेत का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, बातमीदार.com।